विद्यार्थी सुरक्षा हा शब्द ऐकला जरी तरी पालकांच्या मनात व आता तर शाळांच्या आणि शिक्षकांच्या मनातही धस्स होतं. बघा, विद्यार्थी सुरक्षा ही एक आता ऐरणीवरची गोष्ट आली आणि बदलापूरच्या त्या वाईट घटनेनंतर तर मात्र त्यावर अधोरेखितच केलंय. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या प्लेलिस्टमध्ये किंवा आपल्या यूट्यूबवर आपण असंख्य असे चॅनल सबस्क्राईब केलेले असतील. त्यात माझीही जर एक भर तुम्ही घातली तर तुमचं नुकसान तर काही होणार नाही, मात्र माझं चॅनल तुम्हाला नक्कीच प्रत्येक वेळेस काही ना काही देऊन जाईल हे मात्र नक्की. त्यामुळं पटकन आत्ताच सबस्क्राईब करा. बघा, विद्यार्थी सुरक्षा ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. पूर्वी अत्याचार कुठेही घडायचे, परंतु आता ते शाळेतही घडायला लागले आहे. तर अशीच एक बातमी या ठिकाणी आली होती, ती आता आपल्याला बघायची आहे. बदलापूरच्या शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव व डॉक्टर शालिनी फणसाळकर जोशी यांच्या समितीने सरकारला विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात शिफारशी सादर केल्या आहेत. त्यानुसार लैंगिक गुन्ह्यापासून व इतर अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करणे ही शाळांची जबाबदारी असेल, असा निर्णय मंगळवारी शासनाने जारी केला आहे. बदलापूर घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी सुरक्षा धोरणाच्या निश्चितीसंदर्भात शासनाने तज्ज्ञ समिती नेमली होती. त्या समितीच्या शिफारशीनुसार शासनाने मंगळवारी धोरण जाहीर केले आहे. बघा, प्रत्येक पालकाची ही जबाबदारी तर आहेच, परंतु आता ही सर्वस्वी शाळांची जबाबदारी असणार आहे. लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण 2012 कायद्यानुसार 18 वर्ष वयोगटापर्यंत कोणत्याही बालकावरील अत्याचार होण्यापासून त्याचे संरक्षण करणे ही त्या शाळांची जबाबदारी असेल. त्या संदर्भातील माहिती शिक्षण संस्था व्यवस्थापन तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मुख्याध्यापकांनी स्थानिक पोलीस ठाणे किंवा विशेष किशोर पोलीस पथकाला तातडीने कळविणे आवश्यक आहे. असे न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित सर्व घटक कारवाईस पात्र ठरतील, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी शाळांची, मुख्याध्यापकांची आणि शिक्षकांची जबाबदारी मोठी दिसून येत आहे. आता शाळा व्यवस्थापनाने याच्यासाठी काय करावे, तर शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व शाळांना बालकाचे संरक्षण कायदा 2012 बाबत 1 महिन्याच्या आत माहिती देऊन जनजागृती करावी. शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना तक्रार करण्यास प्रवृत्त करावे. त्यासाठी मुलांमध्ये जागृती करावी. शाळेत सूचना फलक मुलांना दिसेल, समजेल अशा पद्धतीने भिंतीवर लावावे. बालकांना होणाऱ्या अत्याचाराची माहिती संबंधित हेल्पलाईन व संकेतस्थळावर द्यावी. प्रत्येक शाळेत एक शिक्षक समुपदेशक म्हणून नेमावा आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे. पालक शिक्षक बैठकीत जनजागृती करावी. यासारख्या असंख्य अशा सूचना न्यायालयातर्फे देण्यात आल्या आहेत. तर बघा, ही आताची एक महत्त्वाची बातमी प्रत्येक पालकासाठी व शिक्षकांसाठी होती. तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटापर्यंत आलात म्हणजेच माझा आवाजही तुम्हाला पटतो आहे. त्यामुळे तुम्ही पटकन सबस्क्राईब करावे अशी विनंती. धन्यवाद.